फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन. आपल्याला खाली दिलेल्या एक्सप्रेशनला फॅक्टराइज करायचं आहे अँड राईट देम इन द प्रॉडक्ट फॉर्म आणि मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आता पहिलं गणित आहे 201 a³ b². तर इथे फक्त एकच टर्म आहे, तर याला आपण म्हणतो मोनॉमियल. आणि आता आपल्याला याचे काय पाडायचे आहे, फॅक्टर्स. तर फॅक्टर्स पाडताना पहिले 201चे पाडावं लागेल. 201 तर याच्यामध्ये कितीचा भाग जातो, 3चा भाग जातो. ठीक आहे, 2चा जात नाही कारण की हा इवन नंबर नाही आहे. इथे 3चा भाग जाईल. 3 सख 18 मायनस 20 मायनस 18 गेलं तर किती राहील 221. 3 7 21 0. तर याचे फॅक्टर्स पडेल 3 × 67. मग 67चे अजून फॅक्टर पाडावं लागेल. तर 67चे जर फॅक्टर पाडतं म्हटलं तर याच्यात 2चा भाग नाही जात, 3चा नाही जात, 5चा नाही जात, 7चा नाही जात, 11चा नाही जात. तर याच्यामध्ये भाग जात नाही कारण की हा प्राईम नंबर आहे. तर याचे आणखी फॅक्टर पडू शकत नाही. तर याचे फॅक्टर पडेल 201चं 3 × 67. 67 प्राईम नंबर आहे, त्याचे आणखी फॅक्टर पडणार नाही. नंतर a³. तर एचा पॉवर 3दा आहे, तर याचं मल्टिप्लिकेशन कितीदा लिहायचं, 3 वेळा. म्हणजे a × a × a इंटू बीचा पॉवर किती आहे, 2 वेळा. म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन 2 वेळा, b × b. हे झाले फॅक्टर ऑफ द एक्सप्रेशन. मोनॉमियल आहे, याचे फॅक्टर्स हे झाले. तर प्रॉब्लेम नंबर 2, याचे फॅक्टर्स पाडायचे आहे. या एक्सप्रेशनमध्ये पण एकच टर्म आहे. एकच टर्म आहे म्हणजे हे पण झालं मोनॉमियल. याचे फॅक्टर्स पाडायचे. तर पहिले 91चे पाडायचे. आता 91 कोणता नंबर आहे, ऑड नंबर आहे. इथे 2ने डिवाइड होणार नाही. मग आपल्याला 3ने डिवाइड करावं लागेल. 3चाच पण भाग जात नाही. इथे मग 5ने डिवाइड करावं लागेल. 5चा पण नाही जात, 6चा पण नाही जात. इथे जातो 7चा भाग. 7 × 1 7, उरले किती 21. 7 × 3 21. म्हणजे 91चे फॅक्टर्स कसे पडेल, 7 × 30 झाले याचे. मग व्हेरिएबल आहे एक्स. एक्सचा पॉवर किती आहे 1, म्हणजे एक्स आपल्याला एकचदा लिहावं लागेल. इंटू वाय. वाय पण एकचदा आहे, पॉवर 1 आहे, त्याचा दिलेला नाही आहे, म्हणजे वाय पण एकचदा लिहावं लागेल. पण टी कितीदा आहे, पॉवर 2 आहे, म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन कितीदा होईल, 2 वेळा, टी × टी. तर हे झाले याचे फॅक्टर्स. हे दुसरं कंप्लीट झालं. मग आपण तिसरं गणित घेऊ. तिसरं गणित आहे 24 a² b². आता याचे फॅक्टर्स पाडायचे. याला पण एकच टर्म आहे, म्हणजे हे पण मोनॉमियल आहे. तर आता पहिले 24चे पाडायचे, नंतर a², नंतर b². आता 24चे कसे पडेल, याच्यामध्ये 2चा भाग जातो. 2ने डिवाइड केलं तर काय होईल, 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, 12 × 2 = 24. आता एक फॅक्टर मिळाला आपल्याला 2 × 12चे पाडायचे. 2 × 6, 2 × 6 = 12 झाले. दुसरा फॅक्टर मिळाला. आता आणखी पाडायचे. 2 × 2 × 6चे कसे पडेल, 2 × 3.
अशा रीतीने आपण पहिले 24चे फॅक्टर पाडून घेतले. किती पडले? 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 म्हणजे 2 इंटू 2 4, 4 इंटू 2 8, 8 3 जार 24. 24चे झाले. आता ए स्क्वेअरचे पाडायचे. पॉवर 2 आहे म्हणजे एचं मल्टिप्लिकेशन 2 वेळा ए इंटू ए. तसंच आता बी स्क्वेअरचे पाडायचे आहे. तर बीचं पण मल्टिप्लिकेशन किती वेळा? 2 वेळा बी इंटू बी. तर हे झाले आपले फॅक्टर. त्याच्यानंतर हे चौथं गणित. आता बघा याचे फॅक्टर्स काढायचे आहे. इथे नंबर नाही आहे म्हणजे 1 आहे. 1चं फॅक्टर 1च असते. लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते. इथे टी आहे, आर स्क्वेअर आहे आणि एस क्यूब आहे. आता टीचं पॉवर 1 आहे तर एकचदा लिहायचं इंटू आर स्क्वेअर. आर म्हणजे त्याचं पॉवर 2 आहे म्हणजे आरचं मल्टिप्लिकेशन कितीदा होईल? 2दा म्हणजे आर इंटू आर, आर इंटू आर प्लस इंटू. आता एसचा पॉवर 3 आहे तर याचं मल्टिप्लिकेशन किती वेळा होईल? 3 वेळा म्हणजे एस इंटू एस इंटू एस. पॉवर 3 म्हणजे 3 टाइम्स. आणि हे झाले मोनॉमियलचे फॅक्टर.